सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील झाले. चंद्रकांत दादा पाटील इथं पालकमंत्री नको होते. कुणाला नको होते? विश्वजित कदम, विशाल पाटील आणि सगळ्यात प्रमुख जयंतराव पाटील. वास्तविक चंद्रकांत दादा हे पुण्याचे पालकमंत्री व्हायला पाहिजे होते असं पुण्यात ओरड चालू झाली. काँग्रेस राष्ट्रवादी पक्षाचे मात्र नेते आता हवालदिल दिसत आहेत. हवालदिल अक्षरशः. नमस्कार, मी संजय भोकरे. आपण पाहताय जनप्रवास लाईव्ह. सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील झाले आणि सांगली जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्षामध्ये एकच जल्लोष झालेला आहे आणि आज त्याच्यावरच आपल्याला विश्लेषण करायचं आहे. आज महाराष्ट्रात सगळीकडेच आता स्थानिक स्वराज्य मतदारसंघाच्या निवडणुका लागणार, त्या दृष्टिकोनातून आता पालकमंत्री झाल्यानंतर राजकीय समीकरणं महायुतीमध्ये मांडली जात आहेत. परंतु आज आपण लक्ष ठेवलंय सांगली जिल्हा ह्याच्यासाठी की चंद्रकांत दादा पाटील इथं पालकमंत्री नको होते. कुणाला नको होते? विश्वजित कदम, विशाल पाटील आणि सगळ्यात प्रमुख जयंतराव पाटील, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे किंवा पक्षाचे प्रदेश अध्यक्ष. कारण एक मातब्बर नेता, चंद्रकांत दादा म्हणजे राज्याचे नेते आहेत. ते आज ते वरच्या फळीत म्हणजे सगळे मोडले गेलेत आता त्यांच्या कामाच्या पद्धतीमुळं. चंद्रकांत दादा म्हटलं की ते त्यांच्या पायाखालची जमीन सरकते हे म्हणतात, ते हे सत्यच आहे. कारण त्यांनी तसं दाखवलंय. 2018ला ज्या निवडणुका झाल्या, भले तिथं सुभाष देशमुख पालकमंत्री सांगली जिल्ह्यात असले तरी चंद्रकांत दादा एक वलय. आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुद्धा ते प्रदेशाध्यक्ष असताना त्यांनी कशी मुसंडी मारली ती भारतीय जनता पक्षानं, हा इतिहासात नोंद आहे चंद्रकांत दादा पाटील. आणि ते बघता बघता राज्याचे नेते त्याच्यामुळेच झाले ना. पण आज सांगली जिल्ह्यात काय झालं तर सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री ते होणार नाहीत आणि होऊ नयेत ही मनोमनी इच्छा काँग्रेसची असणार, राष्ट्रवादीची असणार, हे सत्य आहे. कारण दादा हे मुत्सद्देगिरी, बरोबर कुणाला कुठं उमेदवारी द्यायची, कुणाला निवडून आणायचं, कोण सक्षम आहे, ते जो निवडून येईल त्यालाच दादा ताकद देतात. हा आतापर्यंतचा त्यांचा राजकीय इतिहास आहे. हा मी जवळनं बघितलेला आहे. चंद्रकांत दादा संपूर्ण महाराष्ट्रात त्यांनी कारकीर्द करताना त्यांना जवळनं आम्ही पत्रकारांनी सगळ्या बघितलेलं आहे. आणि आज खऱ्या अर्थानं आज हादरलेत म्हणजे कोण तर राष्ट्रवादी शरद पवार आणि काँग्रेस. विश्वजित कदम, विशाल पाटील, आता ह्यांचे नगर महापालिका ताब्यात असणं, जिल्हा परिषद ताब्यात असणं. जिल्हा परिषदेला सुद्धा संग्राम देशमुखना त्यावेळेला चंद्रकांत दादांनी जिल्हा परिषद अध्यक्ष केलं. भारतीय जनता पक्षाच्या ताब्यात जिल्हा परिषद सुद्धा आणली. आता ह्या निवडणुका आल्याच ना, जिल्हा परिषद, महापालिका. आणि अशा वेळेला चंद्रकांत दादा पालकमंत्री, वास्तविक चंद्रकांत दादा हे पुण्याचे पालकमंत्री व्हायला पाहिजे होते असं पुण्यात ओरड चालू झाली. म्हणजे पुण्यामध्ये सुद्धा त्यांनी ताकद दाखवली ना ह्यापूर्वी. चंद्रकांत दादांनी पुण्यामध्ये सुद्धा ते हवेत. परंतु आता युती आहे, महायुती आहे. अजितदादा तिकडं, अजितदादांचीही तिकडं ताकद आहे, पण महायुतीमध्येच आहेत, ते एकत्रच आहेत. असो, परंतु आज सांगली जिल्हा हा विषय महत्वाचा आहे. सगळ्या भारतीय जनता पक्षाच्या जे माजी नगरसेवक असतील आणि आत्ताचे इच्छुक नगरसेवक असतील, सगळ्यांच्यात उत्साह पसरलेला आहे. उत्साहाची लाट आहे म्हटलं तरी काय हरकत नाही. दादा पालकमंत्री झाले म्हणजे काय, आज कुणीतरी ऐकणारा नेता. कारण दादा वेळ देणार आहे. तो एकदा पहाटे 5ला उठले की रात्री 1 काय आणि 2 काय, झोपायचंच नाही. सगळ्यांचं ऐकून घ्यायची जी क्षमता ज्या नेत्यामध्ये आहे महाराष्ट्रामध्ये, म्हणजे शरद पवारांच्यापासून आपण एक एक नेते बघत आलो, त्याच्यात एक चंद्रकांत दादा पाटील हे नाव घ्यायला काही हरकत नाही. आणि ते ऐकायचं ते ऐकतात, त्यांना पाहिजे तेच ऐकतात, बाकीचं सोडून देतात. हे त्यांचा स्वभाव आहे. पण ते योग्य भारतीय जनता पक्ष ते पहिला पक्षाला महत्व देतात. मूळच्या RSSच्या मुशीतनं आलेले आहेत, त्यामुळे पक्षाला ते महत्व देणार. आधी माझा पक्ष आणि पक्षाची उंची कशी वाढेल ह्याच्यासाठी ते काम करत असताना झोकून देतात. आणि हे सगळ्या सांगली जिल्ह्यातल्या जिल्हा परिषद स्थानिक स्वराज्य मतदारसंघातल्या पदाधिकाऱ्यांनी म्हणा, निवडून येणाऱ्या नगरसेवकांनी म्हणा, सदस्यांनी म्हणा, हे बघितलेलं आहे. आणि हे सगळं बघितलेलं जास्त करून काँग्रेस राष्ट्रवादी पक्षाचे मात्र नेते आता हवालदिल दिसत आहेत. हवालदिल अक्षरशः. जयंत पाटील आता काय व्यूहरचना करणार, विश्वजित कदम काय करणार,
ही गणित चंद्रकांत दादांच्या डोक्यात आता असणार आहे. आता अजून ते इथं आले नाही, 26 जानेवारीला कदाचित उद्या ते येतील, झेंडावंदन होईल, तसं ते कामाला लागणार आणि ते गप बसणार नाहीत. पुण्यातही लक्ष घालणार. दादा पुणे सोडणार नाहीत, पुण्यातही त्यांचं लक्ष असणार, पण जास्त करून सांगली जिल्ह्यामध्ये ते लक्ष देणार आणि सांगली महापालिका ही परत भारतीय जनता पक्ष म्हणजेच महायुती. आता महायुती म्हणून इथं सगळ्या निवडणुका लढणार आहेत का ते सगळे स्वतंत्र लढणार आहेत हे नंतर आहे, अजून कालावधी आहे त्याला. परंतु भारतीय जनता पक्ष स्वतंत्र जरी लढला तरी सुद्धा सक्षमतेनं जास्तीत जास्त नगरसेवक कसं आणायचं हे चंद्रकांत दादा पाटील गणित मांडणार. आणि 2 आमदार आहेत, सुरेश भाऊ खाडे आहेत, तेही निवडून आले चांगल्या मतानं. गाडगीळ सुद्धा चांगल्या मतानं निवडून आले, सुधीर गाडगीळ, त्यांनाही मानणारा वर्ग आहे. आणि अशी ही ताकद एकत्र आल्यामुळं विश्वजित कदम काय करणार? विश्वजित कदम आणि जयंत पाटील हे आता विशाल विश्वजित विरुद्ध जयंत पाटील हे आपण सगळं लोकसभेच्या निवडणुकीत बघितलेलं आहे. म्हणजे ह्यांच्यात कशा मारामाऱ्या लागल्या त्या हेही बघितलेलं आहे. त्याच मारामाऱ्या पुन्हा होत असतील ना, आणि त्याचा फायदा महायुतीलाच होणार आहे, भारतीय जनता पक्षालाच होणार आहे. कारण जयंत पाटील हे ह्या दोघांना कितपत जवळ करतात हा एक, का त्याच्यापेक्षा हेच जयंत पाटलांना किती जवळ करतात हाही प्रश्न आहे. विशाल पाटील कधीच जयंत पाटलांना जवळ करणार नाही, कारण हे त्यांच्यातली अंतर्गत राजकारण आहे, त्या काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस. त्यामुळे इथनं पुढच्या काळात ही जे घाबरलेल्या अवस्थेत आहेत ते आता काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार हे 2 त्यांचे जे समर्थक नगरसेवक आहेत, कारण नगरसेवक आत्ता इकडं आहे तर उद्या तिकडं आहे, ही नगरसेवकांची अवस्था आहे. कोणही प्रामाणिक नाहीत पक्षामध्ये. आत्ता भारतीय जनता पक्षात मात्र सगळे आवर्जून उड्या मारतील आता, अशी अवस्था आहे. कारण भारतीय जनता पक्ष राज्यात सत्तेवर आहे, केंद्रात सत्तेवर आहे, कुठंच कमी नाही आहे. आर्थिक जोरदार आहे, कुठं कमी पडणार आहेत? कुठंच कमी पडणार नाहीत भारतीय जनता. मग ह्या काँग्रेसमध्ये राहून उपयोग काय? कदाचित विश्वजित आणि विशाल सुद्धा डोळा घालतील, जा बाबा, असं सुद्धा होण्याची शक्यता आहे. राजकारणात काही सांगता येत नाही, कारण त्यांची कामं सुद्धा मुख्यमंत्र्यांच्याकडे आहेत. नुकतंच विश्वजित कदम मुख्यमंत्र्यांना जाऊन निवेदन देत बसलेत, सगळ्यांनी बघितलंय, माझी कामं करा. आणि बरोबर आहे का? मतदारसंघातली कामं तर झाली पाहिजे. केंद्रामध्ये विशाल पाटील त्यांची कामं करून घेणार. भारतीय जनता पक्षाला पाहिजे. त्यात चंद्रकांत दादासारखा खामक्या नेता तिथं आला, इथं पालकमंत्री झालाय. त्यामुळं सांगली जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्षामध्ये उत्साहाचं वातावरण पसरलेलं आहे आणि जिल्हा परिषद आणि महापालिका बऱ्यापैकी आम्ही ताब्यातच घेतल्यात अशा अवस्थेत आता भारतीय जनता पक्षाचे तर नेते दिसत आहेत. महायुतीमध्ये कितपत आता भांडणं लागतात त्याच्यावर पुढचं बरंच अवलंबून आहे. पण महाविकास आघाडी आत्ताच बॅकफुटवर सांगली जिल्ह्यामध्ये दिसत आहे. एकच कारण, चंद्रकांत दादा पाटील पालकमंत्री झाल्यामुळं. आज इथंच थांबू, उद्या पुढच्या भागात.